आज दिल्लीमध्ये महाबोधी महाविहार याचं आंदोलन मोठ्या प्रमाणात होतं आणि देशातून 20,000च्या पेक्षा जास्त या ठिकाणी महाबोधी विहाराला समर्थन करण्यासाठी या ठिकाणी सगळी मंडळी आली होती। भारताच्या प्रत्येक राज्यातून या ठिकाणी अनेक लोक आले होते आणि महाबोधी विहार मुक्त झाले पाहिजे यासाठी आज एक दिवसीय या ठिकाणी आंदोलन होतं। भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाने त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून राजकुमार बडोले फाउंडेशनची मंडळी पण या ठिकाणी आली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 10,000च्या वर लोक त्या ठिकाणी आली होती। सर साधारणतः मागण्या काय काय होत्या, कारण मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोक तिथं आंदोलनामध्ये बघायला आले। नाही, मुळात एकच मागणी आहे की तथागत भगवान बुद्धाचा जन्म आणि त्यांचं संपूर्ण कार्य हे भारतात झालं आहे। महाबोधी महाविहार हे ज्या ठिकाणी बांधलेलं आहे बौद्धगया या ठिकाणी, त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली आणि त्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या काळामध्ये साधारणतः 2000 वर्षाच्या पूर्वी त्या ठिकाणी जे बोधी विहार बांधलेलं आहे त्याचं व्यवस्थापन ते आहे, तर ते बौद्ध समाजाच्या बौद्ध धर्मीयांच्या हाताखाली असली पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी हे 135 वर्षापूर्वीपासूनचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आणि जी साधारणतः जी MBT ॲक्ट आहे 1949 ती रद्द झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये बौद्ध धर्मीयांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन 100% असलं पाहिजे। यासाठी आज हे एक दिवसीय आंदोलन या ठिकाणी होतं आणि याच्या पुढे पण मोठ्या प्रमाणामध्ये बौद्धगया या ठिकाणी हे आंदोलन पटना या ठिकाणी आंदोलन करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। सर एक राजकीय प्रश्न विचारतो, तुम्ही 2 दिवसापूर्वी पक्षाची बैठक झाली होती सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये, आता तुमचा पक्ष पुढे जातोय, सध्या पक्षाची रणनीती काय सुरू आहे? कारण 2 दिवसापूर्वी वहिनींनी शपथ घेतली, पदभार स्वीकारला। आदरणीय सुनेत्रा पवार मॅडमनी या ठिकाणी पदभार ग्रहण केला, परंतु पक्षाची रणनीती जी आहे तर आमचे पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत, पक्षाचे कार्यवाही अध्यक्ष आहेत, हे सगळे मिळून जे ठरवतील त्याप्रमाणे पक्ष पुढे जाईल। विलिनीकरणाच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे सध्या राज्यामध्ये। मुळातच विलिनीकरण हा आमचा कोणताही मुद्दा नाही आहे। त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातली लोक त्याबाबत काय प्रतिक्रिया देतात त्यापेक्षा आमचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी अजूनही याबाबत काही निर्णय घेतलेला नाही आहे। निश्चितच पक्षाचा जो निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य असेल। अजून तरी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत कोणतंही या ठिकाणी सूचना आम्हाला कुणाला पण आलेल्या नाही आहेत। राजकुमार बडोले म्हणून विलिनीकरणाबाबत तुमची वैयक्तिक भूमिका काय? मला वाटते मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे माझी भूमिका जी असेल, आदरणीय आमचे ज्येष्ठ सगळी मंडळी जे ठरवतील आणि आमच्या सगळ्या आमदारांच्या लोकप्रतिनिधींच्या सोबत बैठक घेऊन हा शेवटी निर्णय जो येईल त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी कार्यवाही अपेक्षित आहे। बडोले साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खूप गंभीर आरोप केले पत्रकार परिषदेत घेऊन। त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर एक प्रकारे संशय व्यक्त केला आहे। हा अपघात नसून घातपात असा थेट त्यांचा आरोप आहे। त्यांनी असं म्हणत असताना एक गंभीर आरोप असा केला आहे की पूर्व विदर्भातील एक नेत्याच्या फाईलवरती, धानाच्या फाईलवरती सही करायची होती म्हणून अजित पवारांना उशीर झाला त्यांच्या बैठकीला, म्हणून ते विमानाने गेले, असा त्यांनी आरोप थेट केला। मुळातच या बाबतीमध्ये वेगळे नेते काय काय प्रतिक्रिया देतात या बाबतीत मला बोलायचं नाही आहे। आपण सगळी प्रक्रिया पाहिल्यानंतर एक लक्षात येते की आदरणीय शरद पवार साहेबांनी सुरुवातीला म्हटलं घातपात नाही आहे, नंतर रोहित पवारांनी त्याच्या विपरीत जर स्टेटमेंट देत असतील तर शेवटी हे राजकीय असू शकते, मला त्याबाबत काही म्हणायचं नाही आहे। आणि पूर्व विदर्भातल्या नेत्यांचा जर विषय असेल तर आदरणीय अजितदादा अत्यंत सक्रिय होते। धानाचा मागच्या 2 महिन्यापासूनचे शेतकऱ्यांचे पेमेंट झाले नव्हते आणि त्या बाबतीमध्ये ती फाईलवर सही करण्याचा एक विषय असेल, परंतु त्याच्यामुळे काय झालं हे बोलणं पण चुकीचं आहे। मला वाटते अनेक पक्षातली मंडळी आपापल्या स्वार्थासाठी काय काय स्टेटमेंट देतात याच्याशी आदरणीय अजितदादांची याच्याशी काही संबंध नाही आहे आणि आम्हा लोकांचा तर त्याच्याशी काही संबंध नाही आहे। तुम्ही रोहित पवारांचं राजकारण असू शकते असं तुमचं म्हणणं, पण तुमच्याच पक्षाचे नेते प्रमोद हिंदूराव त्यांनी थेटपणे प्रफुल्ल पटेलांचं नाव घेतलं। मला वाटते कोण काय बोलते ते प्रत्येकांचे त्यांचे व्यक्तिगत मतं असू शकतील। शेवटी या ठिकाणी जो विमानाचा अपघात झाला त्या बाबतीत अजूनही त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे, त्याचा अजून निर्णय आलेला नाही आहे। त्याच्या बाबतीत काही कुणी जरी बोललं तरी त्याच्यामध्ये काही अर्थ राहत नाही। थँक्यू।
काश्मीरचं व्यवस्थापन हे बौद्ध धर्मीयांचं का असावं, काय reason? मुळातच भारतीय घटनेच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर या देशातला सगळी धार्मिक समानता आपण जेव्हा म्हणतो आणि या देशामध्ये जर तुम्ही पाहिला तर एखाद्या धर्मीयांचं एखादं मंदिर असेल, मस्जिद असेल, गुरुद्वारा असेल किंवा कोणतंही जर ह्या असेल मोठं, तर त्या ठिकाणी त्या धर्मीयांचंच व्यवस्थापन आहे. आतापर्यंत आपण ते पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे ही एक सगळी भारतीय आमच्या बौद्ध धर्मीयांची एक मागणी आहे का त्या ठिकाणी बौद्ध धर्मीयांचं व्यवस्थापन असलं पाहिजे. कारण त्यामुळे संपूर्ण कारण त्या ठिकाणी जगातली सगळी बौद्ध धर्मीयांची लोक त्या ठिकाणी येतात आणि अत्यंत धार्मिक याच्यातून त्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं बौद्ध धर्मीयांचं व्यवस्थापन असली पाहिजे अशी आम्हा सगळ्यांची भावना आहे. आता त्या ठिकाणी बौद्ध धर्मीय आहेत, त्याचबरोबर हिंदू धर्मीय आहेत, काही महंतांची त्यांच्यामध्ये नावं आहेत आणि जिल्हाधिकारी हा हिंदू धर्मीय असला पाहिजे असं त्या ठिकाणी आहे. 1949 हा BT ॲक्ट आहे आणि हा स्वातंत्र्याच्या संविधान लागू करण्याच्या पूर्वीचा ॲक्ट होता. त्याच्यामुळे हा रद्द झाला पाहिजे. ही सर्वसामान्यांची भाषा आहे. शेवटी संविधान 26 जानेवारी 1950ला जेव्हा लागू झालं तेव्हा BT ॲक्टचा पण काही अर्थ राहत नाही, परंतु ते मुद्दाम या ठिकाणी सुरू असल्यामुळे ही सर्वसामान्यांची एक भावना आहे की भारतीय संविधान लागू झाल्यानंतर धार्मिक समानता या देशात जर आणायची असेल तर हा BT ॲक्टचा जो कायदा आहे तो पण त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि नव्यानं त्या ठिकाणी सगळ्या समाजाच्या दृष्टीनं सगळ्या धर्मीयांना सामाजिक न्याय मिळेल या दृष्टीनं त्या ठिकाणी कायदा झाला पाहिजे अशी सर्वसाधारण मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.